10वी मध्ये 95% कमाई करणाऱ्या चंद्रपूरच्या प्रवीणाच्या संघर्षाची कहाणी ही केवळ तिच्या गावापुरतीच मर्यादित होती। मात्र माझा मदतीचा हात मोहिमेमुळे प्रवीणाला सामोरं जावं लागलेल्या संकटाची कहाणी ही सगळ्यांना समजली आणि तिच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावलेत। माझी खरी परिस्थिती एबीपी माझा यावर चालत असलेल्या मदतीचा हात या कार्यक्रमात सादर केली आणि त्या कार्यक्रमाद्वारे मला खूप जणांनी मदतीचा हात दिला आहे। मी त्यांचे मनापासून धन्यवाद देते आणि माझ्यासारखे जे दुसरे विद्यार्थी आहेत ज्यांनी अशाच परिस्थितीतून संघर्ष करून असे गुण प्राप्त करत आहेत त्यांना देखील हे लोक अशीच मदत करत आहेत। त्याबद्दल मी एबीपी माझा आणि त्यांच्या टीमचा खूप धन्यवाद देते। एबीपी माझाच्या माझा मदतीचा हात या कार्यक्रमाचं कौतुक करताना प्रवीणा उमरेनं काढलेले हे उद्गार। माझा मदतीचा हात कार्यक्रमाअंतर्गत एबीपी माझानं ज्या विद्यार्थ्यांचा संघर्ष महाराष्ट्रासमोर मांडला त्यातलीच एक विद्यार्थिनी म्हणजे चंद्रपूरच्या विसापूर गावातली प्रवीणा उमरे। वडील रिक्षा चालक तर आई शेतमजूर। वाटेत संघर्षाचा डोंगर उभा होता, मात्र तो डोंगर सर करत प्रवीणाने 10वीत 95% गुण मिळवून यशाची पताका फडकवली। डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रवीणाचा पुढचा प्रवास सुकर व्हावा यासाठी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळणं गरजेचं होतं। एबीपी माझाच्या आवाहनाला प्रतिसाद देत फक्त चंद्रपूरच नव्हे तर राज्यभरातली जनता प्रवीणाच्या मदतीसाठी धावली। माझा मदतीचा हात या कार्यक्रमाअंतर्गत प्रवीणाला मिळालेली आर्थिक मदत तिला सुपूर्द करण्यासाठी चंद्रपुरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राजकारणी, समाजसेवक, पोलीस अधिकारी, शिक्षक आणि प्रवीणाचे मित्रमैत्रिणी अशा अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। खासदार नरेश पुगलिया यांनी या कार्यक्रमातच प्रवीणासाठी मदत जाहीर केली। कुमारीला मी सांगणार आहे की तुझ्या आई वडिलांनी मोठे कष्ट करून तुला इथपर्यंत आणलेलं आहे, परंतु पुढचा प्रवास जोपर्यंत तू 90% वर जात राहील, जेवढं शिक्षण घ्यायचं तेवढं शिक्षण घे, आम्ही सुद्धा दरवर्षी 25,000ची मदत तुला करू। प्रवीणाला आर्थिक मदत करणाऱ्यांनी एबीपी माझाच्या विश्वासार्हतेवरही शिक्कामोर्तब केलं। जिनके पास आर्थिक रूप से बहुत कमी है मगर बुद्धि बहुत तेज है, ऐसे विद्यार्थियों को साथ देने का निर्णय जो एबीपी माझा ने किया है, इससे शिक्षण के प्रति गरीबों में एक सूर्य जगह है कि हम भी शिक्षण करके सहयोग मिल सकता है। चैनल के माध्यम से जो आपने जो ये बताया है तो ये इसमें जन जागृति हुई है और जो दान करना चाहते हैं सही जगह दान जाएगा और उन बच्चियों का भविष्य बनेगा। ये बहुत ही काबिल तारीफ जो आपने जो ये उपक्रम लिया है, इसके लिए कोई शब्द नहीं। महाराष्ट्रातल्या दात्यांचे हे उद्गार एबीपी माझाच्या कार्यक्रमाला मिळालेली पोचपावतीच म्हणावी लागेल। महाराष्ट्राचं लाडकं न्यूज चॅनल म्हणून एबीपी माझा अशा सामाजिक उपक्रमांसाठी सदैव बांधील राहील। सारंग पांडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, चंद्रपूर।